आज दिनांक 8 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना आदर्श सेवा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली विवेक गायकवाड, प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद हिंगोली नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, गुठ्ठे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। की जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या अनेक स्त्रियांचं नाव या ठिकाणी द्यावंसं वाटतं। आजच्या महिला दिनानिमित्त आपल्याला माहिती आहे आपल्या पहिल्या राष्ट्रपती घर, कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत महिलांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। तर अशी कधीही ती तक्रार व्यक्त करत नाही, किंबहुना दोन गोष्टीने ती पुरुषांपेक्षा त्याबाबत सरस ठरत असते। ते घरचं सगळं सांभाळून ऑफिसचं पण अतिशय चोखपणे काम ती करत असते आणि त्यांचा सन्मान करणे आजच्या दिवशी गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या जवळजवळ 1072 अंगणवाड्या आहेत आणि या 1072 अंगणवाड्या त्यांच्यासाठी असलेले सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांकडून चांगलं काम केलेल्या लोकांची छाननी करून आज त्यांना या ठिकाणी सन्मान करायचा, त्यांना आदर्श पुरस्कार द्यायचा हे काम थोडंसं कठीण होतं। विजय बोराडे साहेबांनी हे योग्य रीतीने पार पाडलेलं आहे। इतकंच नाही तर आपल्याकडे जवळजवळ 10,600 बचत गट आहे, 10,600 बचत गट आहे आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून जवळजवळ 1 लाख महिला या पिढी यांच्या उन्नतीशी जोडले गेलेले आहेत। या महिलांकडून पण आपल्याला काही बचत गट जोडायचे होते, त्यांचाही सन्मान करायचा होता। आपल्याकडे लखपती दिदी ह्या 84,000 आहे, 84,000 लखपती दिदी मोठी संख्या आहे। पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा 1 लाख लखपती दिदी तयार करायच्या जिल्ह्यातून माननीय मुख्यमंत्री मोदींचं स्वप्न आहे की 50 लाख लखपती दिदी आपल्याला महाराष्ट्रात उभ्या करायचं आहे। त्याच्यासाठी प्रशासनाचं सर्वतोपरी सहकार्य हे बचत गटांना आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांना म्हणजे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे महात्मा ज्योतिबा फुले। त्यानंतर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, ती स्त्री म्हणजे त्या मूर्ती रमाई, माता रमाई। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बनले त्यांच्या कामामुळे आणि त्यांनी केलेल्या कुटुंबाप्रतीच्या कार्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढचं शिक्षण, उच्च शिक्षण घेता आलं आणि आपल्या हातामध्ये असं सर्वांना समावेशक संविधान देता आले। ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांना वंदन करते। या ठिकाणी आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण उपस्थित झाला। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आताच ॲडिशनल साहेबांनी आणि PO सरांनी वेगवेगळे मुद्दे केलेले, स्त्री काय आहे, स्त्री आदर्श शक्ती आहे, स्त्री माता आहे, स्त्री रत्नरागिणी आहे, स्त्री काय काय करू शकते हे सगळं सांगितलं। पण माझं मत असं आहे की तेव्हाच होतं जेव्हा स्त्रियांना भरपूर पाठबळ मिळतं आणि समाजामध्ये सहकार्य मिळतं, तेव्हाच स्त्रिया सक्षमपणे कार्य करू शकतात।